नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मामा अजून आले नव्हते। मग मामी मला म्हणाली, चल तोपर्यंत मामा येईपर्यंत तोपर्यंत मी तुझ्या पायाची थोडी मालिश करून देते, म्हणजे तुला बरे वाटेल। त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो। मामी लगेच मागे आल्या आणि त्यांनी तेलाची बाटली आणली। त्या मला मालिश करून लागल्या, पण मालिश व्यवस्थित होत नव्हती। त्यामुळे त्या मला म्हणाल्या, राहुल तू आपली पॅन्ट काढून टाक। पण मला त्यांच्यासमोर लाज वाटत होती। मी त्यांना म्हणालो, नाही मामी, मला तुमच्यासमोर लाज वाटत आहे। तर त्या म्हणाल्या, अरे मी तुझी मामी आहे, त्यामुळे मला लाजायची काय गरज आहे। त्या ऐकायला तयार नव्हत्या। त्यानंतर मी हो म्हणून पॅन्ट काढली। मी खाली बसून माझा पाय त्यांच्यासमोर केला। त्यांनी तेल घेऊन मालिश करू लागल्या। त्यांचा स्पर्श झाला की माझ्या अंगात एक वेगळाच रोमांच उभा राहिला। मला समजत नव्हतं नेमकं काय होत आहे। मी माझे डोळे मिटून घेतले आणि आतून एक वेगळाच आनंद होत होता। आणि पुढे त्यांनी त्यांचा एक हात माझं नाव राहुल आहे आणि मी एका छोट्याशा घरात राहतो। माझे आईबाबा शेती करतात, पण मी माझ्या मामाच्या घरी शिकायला राहत होतो। तिथं आता माझी नानी सरस्वती आणि 2 मामा राहतात। त्यांचे कुटुंब तिथे आहे। मोठे मामा शरद, जे सरकारी कर्मचारी होते, आता या जगात नाहीत। त्यांचा 2 मुलं आहेत। मुलगा अनिकेत वय 15 वर्ष आणि मुलगी प्राजक्ता वय 13 वर्ष। छोटे मामा प्रशांत यांचं अजून लग्न झालेलं नाही, तेही सरकारी कर्मचारी आहे। मी तिथं संध्याकाळी पोचलो तेव्हा तिथं खूप उकाडा होता। ज्येष्ठ महिना होता, ज्यामध्ये सूर्य आग ओकत होता। मला पाहून सर्व खूप आनंदी झाले। आम्ही सर्वांनी रात्री जेवण केलं आणि झोपायची तयारी करू लागलो। गावाकडे खेड्याचं वातावरण होतं। लोक छतावर खाटा टाकून झोपतात। छोटे मामा प्रशांत आणि मोठ्या मामाचा मुलगा अनिकेत, माझा चुलत भाऊ, खालच्या खोलीत झोपत होता। माझा चुलत भावाला रात्री उशिरापर्यंत TV पाहायची सवय होती। सुनंदा मामी यांनी माझी खाटही छतावर टाकली होती। प्रवासामुळे मी खूप थकलो होतो आणि खाटेवर पडताच काही वेळातच मला झोप लागली। रात्री जेव्हा सर्व झोपले होते तेव्हा अचानक मला उकाडा आणि खूप जोराने ताण लागली। रात्री उठून पाणी प्यायची सवय मला पहिल्यापासूनच आहे। मी उठलो, माझी झोप उडाली। बाजूच्या खाटेवर मामी सुनंदा झोपल्या होत्या। जेव्हा मी पाहिलं तेव्हा त्यांची खाट रिकामी होती। मी विचार केला की कदाचित त्या बाथरूमला गेल्या असतील किंवा तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी गेल्या असतील। मी खाट्यावरून उठलो आणि उंच बांधावर बांधलेल्या एका छोट्याशा खोलीकडे चाललो। इथं थंड पाण्याचा मटका ठेवला होता। जेव्हा मी खोलीच्या दारापाशी पोहोचलो तेव्हा दार बंद होतं, पण दाराच्या आतून हलकीशी प्रकाशाची किरण बाहेर येत होती। मला आश्चर्य वाटलं, जर मामी पाणी पिण्यासाठी आत गेल्या असतील तर दार बंद का केलं, आणि जर त्या आत नसतील तर हा प्रकाश कशाचा। मी दार हलकं ढकलून उघडण्याचा प्रयत्न केला, पण आतून कडी लावलेली होती। मला जाणवलं की आतून कोणीतरी कडी लावली आहे। मी थोडा वेळ तिथे उभा राहिलो आणि आत बघण्यासाठी दाराचे छिद्र शोधू लागलो। मला एक छिद्र दिसली। मी तिथून डोकावून पाहत होतो, पण अंधार असल्यामुळे मला काही स्पष्ट दिसत नव्हतं। मला काहीतरी हालचाल दिसत होती। काही वेळाने मला दाराकडे कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला। मी घाईने इकडे तिकडे पाहिलं। मला उशीच्या बाहेरील बाजूला जिन्याजवळ 2-3 फुटांची मोठी जागा दिसली। मी तिथे लपून बसलो। काही मिनिटांनंतर दार उघडण्याचा हलका आवाज आला आणि कुणीतरी बाहेर आलं। तिकडे तिकडे पाहिलं आणि सर्व जिन्याकडे येऊ लागली। मी नीट पाहिलं तेव्हा मला सुनंदा मामी दिसल्या। त्या जिन्याकडे येत होत्या। मी जिन्याजवळपासून हा प्रकार पाहत होतो, पण मला कोणी पाहू शकत नव्हतं, कारण मी काळोख्या अंधारात होतो। पण तिकडे हलक्या प्रकाशात मला सर्व काही स्पष्ट दिसत होतं। जेव्हा मामी जिन्याकडून जवळ लागल्या होत्या तेव्हा मी खूपच घाबरलो, कारण माझ्या खूपच जवळ आल्या होत्या। तेव्हा मी पाहिलं की त्यांनी तिथून काहीतरी उचललं आणि पुन्हा त्या खोलीकडे परत गेल्या। त्यांच्या जाण्याचा 2 मिनिटांनंतर मी चोर पावलाने तिथून निघालो आणि खोलीकडे गेलो। यावेळी दार हलकंसं उघडं होतं, पण आतून हलकासा प्रकाश येत होता। मी हळूच दार ढकललं आणि फक्त अर्ध डोकावलं। आत थोडा अंधार होता, तर मी दृश्य पाहिलं तेव्हा माझी हुरपळून गेली। आत मामी डाव्या बाजूला एका खुर्चीवर बसल्या होत्या आणि स्वतः अशीच काहीतरी करत होत्या। हे दृश्य पाहून मी स्तब्ध झालो। साधारण 10 सेकंदानंतर जेव्हा मी कल्पनेच्या जगातून बाहेर आलो आणि डोळे उघडले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली। मी पाहिलं की मामीचा चेहरा पिवळा पडला आणि त्यांचा नजरा माझ्यावर चेहऱ्यावर होत्या। मी अजूनही भीती आणि लाजेने विचार करत होतो तेव्हा मामीचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला, राहुल तू इथे काय करतोस। मी मामीकडे न पाहता कसाबसा पायऱ्या उतरून खालच्या खोलीत गेलो आणि आतून कडी लावली। मी मामीकडे न पाहता आणि गेलो आणि भीतीने आणि लाजेने विचार करू लागलो की आता पुढे काय होईल। मी मामीचा सांभाळ कसा करणार। त्यांना मी कोणाला सांगितले तर मोठे मामा आणि छोटे मामा यांच्याबद्दल विचार करूनच मी घाबरत होतो। माझे छोटे मामा प्रशांत रागीट स्वभावाचे होते। मी लहानपणी त्यांच्याकडून बरेचदा मार खाल्ला होता। मी तिथे अर्धा तास बसून विचार करत राहिलो आणि मग हिम्मत करून उठलो, तोंड हात धुतले आणि हलक्या पावलांनी वर आलो। आधी मामींची खाट पाहिली तेव्हा त्या दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपल्या होत्या। मी हळूच पावलांनी येऊन कोणताही आवाज न करता माझ्या खाटेवर
पडलो आणि सकाळची वाट पाहत कधी झोप लागली हे कळलंच नाही. सकाळी साधारण 8 वाजता प्राजक्ता मामींची मुलगी मला उठवायला आली. राहुल भैया उठा, मामा आणि मामी खालून नाश्त्यासाठी बोलवत आहे. मी गडबडून उठलो आणि सरळ बाथरूममध्ये घुसलो. आंघोळ करून नाश्त्यासाठी सर्वांसोबत बसलो. नानी सरस्वती आणि मुलंही नाश्ता करत होती. छोटे मामा प्रशांत वृत्तपत्र वाचत होते आणि त्यांच्याबरोबर नाश्ताही करत होते. मामी सुनंदा किचनमधून सामान आणून नाश्ता लावत होत्या. मी चोरून चोरून मामीकडे पाहत होतो. जेव्हा मामी ही नाश्ता करायला बसल्या तेव्हा माझी आणि मामीची नजर भेटली. आम्ही दोघांनी लगेच हटवली. आम्ही एकमेकांशी नजर मिसळू शकत नव्हतो. मी वारंवार मामीकडे पाहत होतो. अचानक मामीने मला रागीट नजरेने पाहिलं तेव्हा मी घाबरलो आणि तोंड खाली करून नाश्ता करू लागलो. माझ्या मनात एक विचित्र भीती होती. जर मामीने नाश्त्यानंतर मामांना सांगितलं तर माझी खैर नाही. आज याच विचाराने घास गळ्याखाली उतरत नव्हता. मी याचाच विचार करून घरून गेलो होतो की छोट्या मामाने बोलून दाखवलं, मुलांनो दप्तर उचला, शाळेत जाण्याची वेळ झाली आहे. आणि मला म्हणाली, राहुल बेटा संध्याकाळी ड्युटीवरून परत आल्यावर तुझ्याशी गप्पा मारेन. मी फक्त एवढंच म्हणालो, हो मामा. ते काही मिनिटातच मुलासोबत निघून गेले. नानी त्यांच्या खोलीत गेल्या आणि मामी भांडी उचलून किचनमध्ये ठेवायला लागल्या. मी हळूच उठलो आणि हॉलमध्ये जाऊन टी व्ही पाहू लागलो. टीव्हीवर माझं मन लागत नव्हतं. वारंवार एकच विचार येत होता. आतापर्यंत मामांना रात्रीची गोष्ट सांगितली नाही, पण त्या मामांना कधीही सांगू शकतात. मग काय होईल हा विचार मला खात होता. किचनमधून मामींचा भांडी धुण्याचा आवाज येत होता. काही वेळानंतर मी पाहिलं की मामी घरात झाडू लावायला लागल्या. आधी अंगणात, मग बाकीच्या खोल्यामध्ये. जेव्हा त्या टीव्हीच्या खोलीत आत आल्या होत्या तेव्हा मला थोड्या रागाने म्हणाल्या, राहुल बाहेर मला खोली साफ करू दे. सफाईनंतर टी व्ही बसून पहा. मी शांतपणे उठलो आणि पुन्हा ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो. काही वेळानंतर मी पाहिलं की मामी टी व्हीच्या खोलीची साफसफाई करून आपल्या खोलीत गेल्या. मी पुन्हा टी व्हीच्या खोलीत येऊन बसलो आणि टी व्ही पाहू लागलो. पण माझं मन कुठेही दुसरीकडे भटकत होतं. थोड्या वेळाने मी खिडकीतून पाहिलं की मामी त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि दुसऱ्या खोलीकडे गेल्या. आत शिवून त्यांनी दार बंद केलं. माझ्या मनात पुन्हा तेच विचार येऊ लागले आणि मी रात्रीच्या घटनेनंतर जास्तच विचार करू लागलो. अचानक मी तिथून उठलो आणि त्या खोलीकडे चाललो. दारापाशी पोहोचलो. दारातून आत पाहण्याचा प्रयत्न केला, पण दार लोखंडी होतं आणि त्यात काही विशेष जागा नव्हती जिथून आत पाहता येईल. मी आत पाहण्यासाठी जागा शोधत होतो. अचानक मला दाराच्या कुलुपाखाली एक छोटंसं छिद्र दिसलं. मी लगेच तिथे डोळा लावला आणि आतले दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. मामी फिट कपडे घालून योगासने करत होत्या. आजपर्यंत मी कधीच मामीला या कपड्यांमध्ये पाहिलं नव्हतं. त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या. त्यांचं वय 30-31 असेल, पण त्या 20-21च्या दिसत होत्या. त्यांनी आपलं शरीर एकदम फिट ठेवलं होतं, त्यामुळे त्या एखाद्या अप्सरेसारख्या दिसत होत्या. मी त्यांना एकसारखं बघत होतो. त्या वेगवेगळ्या प्रकारची योगासने करत होत्या. मी या दृश्यात मग्न होतो की मामी खाली बसले आणि त्यांचं तोंड आधीपासूनच दाराकडे होतं. मला असं वाटलं की त्यांनी मला छिद्रातून पाहताना पाहिलं. त्या क्षणी त्या छिद्राकडे पाहत होत्या. माझी तर तेव्हा अवस्था खराब झाली आणि मी तिथून सुटलो. नानीच्या खोलीत जाऊन दार बंद केला आणि भीतीने वेडा झालो. मी विचार करू लागलो की पुन्हा काय चूक केली आता तर माझी खैर नाही. मामी आज नक्कीच मामांना सांगेन. आज संध्याकाळी माझी काही होईल. मी याच विचारात बसलो होतो. थोड्या वेळानंतर मला त्या खोलीचा दार उघडायचा आवाज आला आणि मग कुणाच्या तरी पावलांचा आवाज हळूहळू माझ्या कानात घुमू लागला. तो आवाज ज्या खोलीतून मी बसलो होतो तिच्या जवळच येत होता. माझे हृदयाचे ठोके वाढत होते. जसा जसा तो आवाज खोलीकडे पोहोचला तसं तसं मी भीतीने तरतरू लागलो. पण मग मला बाजूच्या खोलीचं दार बंद होण्याचा आवाज आला आणि थोडी शांतता पसरली. बाजूच्या खोली मामींची स्वतःची बेडरूम होती. मी हिंमत केली आणि हळूच चालत खोलीचं दार उघडलं आणि थोडंसं बाहेर पाहिलं तर बाजूची खोली बंद होती. मी थोडा सुटकेचा निश्वास टाकला आणि परत दार बंद करून खोलीत येऊन बसलो. विचार करू लागलो, जर मामी माझ्याशी स्वतः बोलल्या तर मी पुढे काय उत्तर देईन आणि जर त्यांनी संध्याकाळी मामांना सांगितलं तर मी कसा वाचणार. मी याच विचारात गेलो होतो. साधारण अर्ध्या तासानंतर अचानक मला माझ्या खोलीचं दार उघडण्याचा आवाज आला. मी तोंडावर करून पाहिलं. समोर दारात मामे उभ्या होत्या आणि त्यांनी पाहून माझा रंग पिवळा पडला. त्या खोलीत शिरल्या, दार बंद केलं आणि चालत माझ्या समोरच्या खाटेवर येऊन बसल्या. थोड्या वेळाने शांत झाल्या. मी भीतीने त्यांच्याशी नजर मिसळू शकत नव्हतो, म्हणून मी तोंड खाली करून बसलो होतो. साधारण 1 मिनिटाच्या शांततेनंतर मामीचा आवाज माझ्या कानात घडला. त्या म्हणाल्या, राहुल तू हे असं का करतोस? लाज नाही वाटत का? तू रात्री परवानगीशिवाय माझ्या खोलीत आलास आणि आज दुसऱ्या खोलीतही तीच कृती केलीस. मी तुझी मामी आहे आणि तू माझ्यावर वाईट नजर ठेवतोस. मी फक्त त्याचं बोलणं ऐकत होतो, पण पुढे उत्तर देण्याची हिंमत माझ्यात नव्हती. त्यांनी पुन्हा कठोर स्वरात म्हटलं, उत्तर दे, पुढे काय बोलत नाहीस. मी आता त्यांना काय उत्तर देणार? चूक माझीच होती. मग मामी म्हणाल्या, आज मी तुझ्या मामांना संध्याकाळी सांगणार आहे की तू चांगला मुलगा नाहीस, जेणेकरून ते तुझ्या डोक्यावर हे विचार
काढून टाकतील त्याचं बोलणं ऐकून मी घाबरलो आणि लगेच उठलो, मामींच्या पायावर पडलो आणि त्यांच्याकडे माफी मागू लागलो. पुन्हा अशी कृती कधी न करण्याची शपथ घेऊ लागलो. मी वारंवार त्यांना म्हणत होतो, मामी मला माफ करा, मामांना सांगू नका, मी पुन्हा कधीच असं करणार नाही. थोड्या वेळानंतर मामींनी माझ्यावर दया आली. त्या म्हणाल्या, मी आज तुला माफ करते आणि मामांशीही बोलणार नाही, पण यापुढे अशी कृती झाली तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. माझ्या जीवात जीव आला आणि मी म्हणालो, मामी मी वचन देतो यापुढे असं कधीच होणार नाही. आणि मग त्या उठून बाहेर जात असताना त्यांचा पदर अचानक दरवाजाच्या कडीला गुंतला आणि खाली सरकला आणि मला जे दिसलं ते पाहून माझी नजर हटत नव्हती. मामी माझ्याकडे पाहत होत्या. मी पटकन मान खाली घातली. मी विचार करू लागलो, जर राहुल बेटा आज तू वाचलास, यापुढे तू सावध राहावे लागेल. असेच काही दिवस गेले. मी सामान्य झालो आणि मामीसोबतही हलक्या फुलक्या गप्पा मारत होत राहिल्या. मामांसोबतही काहीशा पद्धतीने घरच्यांसोबत उठणं बसणं चालू राहिलं. मग एक दिवस दुपारी नानी त्यांच्या खोलीत होत्या आणि मामी घरचं काम संपून आपल्या खोलीत विश्रांती घेत होत्या. मुलं 3 वाजता घरी येणार होती आणि मग मामा 5 वाजता येणार होते. मला आठवलं की सर्वजण आपापल्या खोलीमध्ये आहेत आणि वेळही मोठा आहे. मी माझ्या बॅगमधून मोहरीचं तेल काढलं आणि मामीच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत दार बंद करून माझ्या पायाची मालिश करू लागलो. माझा एक पाय खूपच दुखत होता, यामुळे मला बरोबर चालता येत नव्हतं. मी मालिशमध्ये इतका मग्न झालो होतो की मला कळलंच नाही की खोलीचं दार कधी उघडं राहिलं, जे मला बंद करायचं आठवलं नाही. आणि मामी मला मालिश करताना आधीपासून पाहत होत्या. जसं मामींची नजर माझ्या नजरेला भेटली तशा त्या अचानक दार बंद करून आपल्या खोलीत गेल्या. मला त्यांच्या खोलीचं दार बंद होण्याचा आवाज आला आणि मी भानावर आलो. मी घाईघाईने मामीच्या दारावर हाताने हलकं ठोठावलं. आतून हलका आवाज आला, कोण आहे? मी म्हणालो, मामी मी आहे. त्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता तू जा, मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाही. मी पुन्हा उदास होऊन म्हणालो, मामी फक्त बघा, तुम्ही माझं ऐकून घ्या. थोड्या शांततेनंतर आवाज आला, ये. मी घाबरत दार उघडलं आणि नजरा खाली ठेव ऊन आत शिरलो. तेव्हा मामी मला म्हणाल्या, दार बंद कर. मी दार बंद केला तेव्हा त्या म्हणाल्या, इकडे बेडवर बस. मी घाबरत बेडच्या दुसऱ्या टोकाला जाऊन उभा राहिलो. त्या पुन्हा म्हणाल्या, बस. मी शांतपणे बसलो आणि गप्प झालो. त्यांनी म्हटलं, बोल, काय सांगायचं आहे? मी विहाळत चेहरा करून हळू आवाजात म्हणालो, मामी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे. त्यापुढे त्या म्हणाल्या, राहू दे, मला समजत नाही की तुझी अडचण काय आहे. तू इथे आल्यापासून विचित्र कृती करतोस बेटा, हे सर्व काही ठीक नाही. जर तुझ्या मामांना याचा पत्ता लागला तर तुझी खैर नाही. मी शांतपणे बसून त्यांचं बोलणं ऐकत होतो. पुन्हा त्या म्हणाल्या, राहुल तू हे सर्व का करतोस? थोडा तरी विचार कर. तू आता जे काही करत होतास ते तुझ्यासाठी ठीक नाही. तू का समजत नाहीस? मी खूप हलक्या आवाजात म्हणालो, मी काय करू मामी? 2 दिवस झाले माझा डावा पाय दुखतच होता. मी कोणाला सांगितलं नाही. माझ्या मनाने मला सांगितलं होतं की मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने पाय बरा होईल. माझं लग्नसुद्धा झालेलं नाही. माझी मालिश कोण करणार? त्यामुळे मी स्वतःहून मालिश करू लागलो. घरी कोणी नव्हतं म्हणून मी माझे कपडे काढून मालिश करत होतो आणि तुम्ही अचानक आलात. तुम्हाला गैरसमज झाला. मी म्हणालो, मामी मी फक्त प्रयत्न करीन की पुन्हा असं कधी घडणार नाही, पण आता कोणाला सांगू नका. त्या म्हणाल्या, ठीक आहे, तू पुन्हा करणार नाहीस तर मी कोणाशीही बोलणार नाही. आणि जर तुझा पाय खूपच दुखत असेल तर आपण दवाखान्यात जाऊ. मी म्हणालो, धन्यवाद मामी, आणि मग उठून बाहेर गेलो. टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागलो. त्यानंतर काही वेळाने मामी माझ्याकडे आली आणि म्हणाल्या, चल राहुल आपण दवाखान्यात जाऊ, तुझा पाय खूपच दुखत असेल ना? मी म्हणालो, हो मामी. मग आम्ही दवाखान्यात निघालो. मला सरळ चालता येत नव्हतं म्हणून मामी मला सहारा देत होत्या. दवाखान्यात पोचल्यावर डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की पायावर सूज आलेली आहे. त्यांनी एक तेल लिहून दिले. सकाळी संध्याकाळ रोज त्या तेलाने मालिश करायला सांगितले आणि काही गोळ्या लिहून दिल्या. त्यानंतर मी आणि मामी दोघेजण घरी आलो. मामा अजून आले नव्हते. मग मामी मला म्हणाली, चल जोपर्यंत मामा येईल तोपर्यंत मी तुझ्या पायाची थोडी मालिश करून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो. मामी लगेच मागे आल्या आणि त्यांनी तेलाची बाटली आणली. त्या मालिश करू लागल्या, पण मालिश व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे त्या मला म्हणाल्या, राहुल तू आपली पॅन्ट काढून टाक. मला त्याच्यासमोर लाज वाटत होती. मी त्यांना म्हणालो, नाही मामी मला तुमच्यासमोर लाज वाटते. तर त्या म्हणाल्या, अरे मी तुझी मामी आहे, त्यामुळे मला लाजायची काय गरज आहे? त्या एकाला तयार नव्हत्या. त्यानंतर मी हो म्हणून पॅन्ट काढली. मी खाली बसून माझा पाय त्यांच्यासमोर केला. त्यांनी तेल घेऊन मालिश करू लागल्या. त्यांचा स्पर्श झाला की माझ्या अंगात एक वेगळाच रोमांच उभा राहिला. मला समजत नव्हतं नेमकं काय होत आहे. मी माझे डोळे मिटून घेतले होते आणि आतून एक वेगळाच आनंद होत होता. त्या थोड्या वेळाने माझी मालिश करत होत्या. मला आतून खूपच बरे वाटत होते. मालिश केल्यानंतर त्या निघून गेल्या. मी त्यांच्या विचारात मग्न झालो. मला स्वप्नात असल्यासारखं झालं. त्यानंतर मामी रोज सकाळी आणि संध्याकाळी मामा ऑफिसला गेल्यावर माझी मालिश करून देत होत्या. मला तर खूपच आश्चर्य वाटत होतं की मामी अशी अचानक इतकी माझ्यासमोर मेहरबान का झाली आहे. असे काही दिवस निघून गेले आणि आता माझा पाय बरा झाला.
एक दिवस मामांसोबत अभ्यासासंबंधी गप्पा झाल्या. मी रात्री झोपेपर्यंत मामीकडे बघत राहिलो. दिवस सरला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो, नाश्ता केला, सर्वजण आपापल्या कामात गुंतले. मी टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्ही पाहू लागलो. साधारण 10 वाजेच्या सुमारास मामी आपलं काम संपून टीव्हीच्या खोलीत आल्या. त्यांनी म्हटलं, राहुल बेटा, हे पैसे घे. आणि बाजारातून जाऊन दुपारच्या जेवणासाठी भाजी आणि पैसे घेऊन त्या निघाल्या. दारापाशी पोचून पुन्हा म्हणाल्या, घराची चावी किचनच्या दाराजवळ खिडकीजवळ टांगलेली आहे, जाताना घेऊन जा. कदाचित तू परत येशील तेव्हा मी आंघोळ करत असेल, तेव्हा तू स्वतःहून दार उघडून आत ये. मी म्हणालो, ठीक आहे. आणि त्या आपल्या खोलीत गेल्या. मी तिथून उठलो, चाबी घेतली आणि बाहेर निघालो. आमच्या घरापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर होता. येण्या जाण्यासाठी आणि भाजी खरेदी करण्यात मला साधारण 1 तास लागणार होता. मी चालत जाण्याचा विचार केला. मी घरापासून थोडं पुढे आलो होतो की मागून एक मोटरसायकल आली आणि माझ्याजवळ थांबली. मी पाहिलं तर ते आमच्या शेजारचे महेश काका होते. मला पाहून ते थांबले. मला म्हणाले, राहुल बेटा, कुठे चाललास? मी म्हणालो, काका, बाजारात चाललोय भाजी आणायला. तेव्हा ते म्हणाले, बेटा बस, मीही बाजारात जातोय, औषध घ्यायचे आहे. मी त्यांच्यासोबत बसलो. आम्ही बाजारात गेलो. तिथून मी भाजी घेतली आणि काकांनी औषध घेतलं. साधारण अर्ध्या तासात आम्ही परत आलो. त्यांनी मला माझ्या घरासमोर उतरवलं. मी त्यांचे आभार मानले आणि ते आपल्या घरी गेले. मी माझ्या दाराशी उभा राहून बेल वाजू लागलो. तेव्हा मला आठवलं की माझ्याकडे चाबी आहे आणि मामी कदाचित आंघोळ करत असतील. तर मी भाजीची पिशवी खाली ठेवली, खिशातून चाबी काढून दार उघडलं आणि पिशवी उचलून आत शिरलो. जेव्हा मी आत शिरलो तेव्हा अंगणात एक मोटरसायकल उभी दिसली. नीट पाहिलं तेव्हा आश्चर्य वाटलं. ही मामांची मोटरसायकल नव्हती. ते यावेळी घरी असू शकत नव्हते, तर ड्युटीवर गेले होते आणि संध्याकाळी 5 वाजता येणार होते. मग ही मोटरसायकल कोणाची असो? मी दार बंद केलं, भाजीची पिशवी किचनमध्ये ठेवली, चाबी पुन्हा खिडकीजवळ टांगली आणि किचनमधल्या फ्रीजमधून थंड पाणी घेतलं. मग टीव्हीच्या खोलीकडे चाललो. जेव्हा मी किचनमधून निघालो आणि मामीच्या खोलीकडे जवळून गेलो तेव्हा मला त्यांच्या खोलीत दारापाशी काही विचित्र हलके आवाज येत होते. मी चकित झालो. एका बाजूला उभा राहून विचार करू लागलो, हे कोणाचे आवाज आहेत? मी पाहिलं तर दार बंद होतं आणि बाहेर एक पाकिट पडलेलं दिसलं. मी ते उचलून पाहिलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. हे पाकिट इथे कसं काय आले? हे तर माझे नाही आणि मामांचेही नाही. मग कोणाचे आहे आणि हे इथे कसे आले? मी हळूच दारचा हँडल फिरून उघडण्याचा प्रयत्न केला, पण निराश झालो. दार आतून बंद होतं. मी घाबरत होतो, विचार करत होतो आणि आत कशाचे आवाज येत आहे हे कसं पाहावं? मग मी खोलीच्या खिडकीकडे धावलो. कदाचित तिथून वाट पाहता येईल. खिडकीजवळ पाहिलं तेव्हा आम्हाला खिडकीच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडदा थोडासा पडलेला दिसला. मी खूप सावधपणे आत पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणताही धोका पत्करायचा नव्हता. जेव्हा मी त्या जागेतून आत पाहिलं तेव्हा आतले दृश्य पाहून माझ्या होश गमावले, कारण आता दृश्य पाहण्यासारखी माझं हृदय थांबणार होतं. आत पाहिलं की समोर सोप्यावर संजय मामांच्या ऑफिसमधला मित्र बसला होता, जो मामांसोबत घरी आला होता आणि मामीला गिफ्ट देऊन गेला होता. तेही मी त्याला बघितलं होतं आणि ते दृश्य पाहून जे मला वाटत होतं मी पुन्हा तुम्हाला शब्दाचंही सांगू शकत नव्हतो. अचानक माझ्या मामेंची नजर थेट खिडकीजवळ पडली. त्यांचा चेहरा पिवळा पडला आणि मी तिथून पळ काढला. दारातून घराबाहेर निघून गेलो. त्या दिवशी मी संध्याकाळपर्यंत बाहेरच फिरत राहिलो आणि दुपारी घडलेल्या घटनांबद्दल विचार करत होतो. मी माझ्या डोक्यात एक योजना तयार केली. मग संध्याकाळी घरी परतलो. घराच्या पायऱ्यापाशी येऊन बेल वाजवली. थोड्या वेळाने अनिकेतने दार उघडलं. मी घरात शिरलो आणि सरळ मध्ये जाऊन ताजावून आलो. मग चपळपणे टीव्हीच्या खोलीत येऊन टीव्ही लावून बसलो. आता मला मामींची भीती नव्हती. मी त्यांचा सारा खेळ पाहिला होता. त्यांनाही माहीत होतं आता मामी माझी कोणतीही गोष्ट कोणाला सांगणार नव्हत्या. त्यामुळे मी या बाबतीत पूर्णपणे समाधानी होतो. ते थोड्या वेळाने प्राजक्ता मला बोलवायला आली. येऊन जेवण करा, सर्व वाट पाहत आहेत. मी टीव्ही बंद केला आणि जेवणाच्या खोलीत गेलो. ते सर्वजण बसले होते. मामीही बसल्या होत्या, पण त्यांच्या नजरा खाली होत्या. मी जेवणादरम्यान वारंवार मामीकडे पाहत होतो, पण मामी माझ्याशी नजर मिळवत नव्हत्या. जेवण संपलं. मामी भांडी उचलून किचनमध्ये ठेवायला गेल्या. मग मामींनी टीव्हीच्या खोलीत जाऊन टीव्हीवर बातम्या लावल्या. मुलं अभ्यास करायला लागले. नानी आपल्या खोलीत पूजा करायला गेली. मी तिथून उठलो आणि टीव्हीच्या खोलीत जाऊन मामांसोबत टीव्ही पाहू लागलो. थोड्या वेळाने मामांशी गप्पा झाल्या. मग ते उठून गेले. मी तिथे टीव्ही पाहत राहिलो. थोड्या वेळानंतर मी खिडकीतून पाहिलं मामी वरती जात होत्या. मी तिथे टीव्ही पाहण्यात मग्न राहिलो. थोड्या वेळानंतर मामी खाली आल्या आणि पुन्हा आपल्या खोलीत गेल्या. इथे त्यांची मुलं अभ्यास करत होती. मी थोडा वेळ टीव्ही पाहण्यात राहिलो. मला झोप लागली. मी टीव्ही बंद करून वर गेलो. तिथे मामींनी खाट लावल्या होत्या. मी माझ्या खाटेवर पडलो आणि कधी झोप लागली हे कळलंच नाही. जेव्हा अनिकेतने मला सकाळी नाश्त्यासाठी बोलावलं तेव्हा माझी झोप मोड आली. मी उठलो, कालच्या बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली आणि बाहेर आलो. सरळ नाश्त्यावर बसलो. सर्वजण सामान्यपणे नाश्ता करत होते. मी मामीकडे पाहिलं तेव्हा मला त्या रागवत होत्या. माझी नजर भेटताच त्यांनी लगेच नजर खाली केली आणि नाश्ता करायला लागल्या. मी मनात खूप आनंदी झालो. राहुल बेटा,
आता तुझं काम होणारच. मामींनी नाश्ता संपवला आणि मुलांना म्हणाल्या, चला मला नो शाळेसाठी तयार व्हा. मामा आपल्या खोलीत गेली, नानी आपल्या खोलीत गेल्या. मामी भांडी उचलायला लागल्या. मीही लवकर नाश्ता संपवला आणि टी व्हीच्या खोलीत जाऊन टी व्ही लावून बसलो. मी आता विचार करत होतो की मामी स्वयंपाकघरातील कामं संपवून घराची साफसफाई करतील आणि टी व्हीच्या खोलीतही येतील. मी याच विचारत होतो. मामीशी बोलणं कसं सुरू करावं आणि त्याचबरोबर मामींच्या येण्याची वाट पाहत होतो. थोड्या वेळानंतर मी खिडकीतून पाहिलं की मामी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि अंगणात साफसफाई करायला लागल्या. मग त्यांनी बाकी सर्व खोलींची साफसफाई केली. पण शेवटी जेव्हा टी व्हीच्या खोलीची साफसफाई करायची वेळ होती तेव्हा त्या सरळ आपल्या खोलीत निघून गेल्या. मी आश्चर्यचकित झालो. मामींनी टी व्हीच्या खोलीची साफसफाई का केली नाही? मग मला आठवलं की मामी नक्कीच कालच्या गोष्टीमुळे माझ्याशी सामना करायला नको म्हणून टाळत असतील. त्यांच्या मनातही भीती असेल. जर कालच्या गोष्टीबद्दल विचारलं तर मी काय उत्तर देईन? आणि माझ्या जागी मामींची काळजीपूर्वक वागणूक मला हिंमत होत नव्हती की बोलणं कसं सुरू करावं. मग मी तिथेच बसून टी व्ही पाहत राहिलो. दुपारचे 12 वाजले. मी टी व्हीच्या खोलीतून माझा प्लॅन तयार केला, हिंमत केली आणि मामींच्या खोलीकडे चाललो. त्या दारावर ठोठवलं पण आतून कोणताही आवाज आला नाही. मी 2 मिनटं वाट पाहिली, पुन्हा आवाज नाही. मग मी दार हलकं ढकललं. दार उघडलं. मी हळूच दारावर ढकलून आत शिरलो. समोर पाहिलं मामी आपल्या बेडवर बसल्या होत्या. मला पाहताच त्यांचा रंग पिवळा पडला. खूप हळव्या आणि थरथरत्या आवाजात माझ्या कानात आलं, काय काम आहे? मी हळूच चालत्या बेडच्या दुसऱ्या टोकाला बसलो आणि हळूच म्हणालो, मला तुमच्याशी बोलायचं होतं मामी. बेडवर बसल्या, पुढे सरकल्या आणि माझ्या अगदी जवळ येऊन माझे गुडघे हाताने धरून रडायला लागल्या. म्हणाल्या, राहुल मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. देवाच्या दयेसाठी कोणालाही सांगू नकोस. जर घरात कुणालाही कळलं तर मला घरातून काढून टाकतील आणि मी कोणाला तोंड दाखवायची लायकीची राहणार नाही. मी हिम्मत करून पुढे म्हणालो, मामी तुम्ही हे का केलं? तुम्हाला तुमच्या मुलांची आणि घरातल्या कोणाची इज्जतीचा विचार नव्हता का? त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, राहुल बेटा मी भटकले होते. देवाच्या दयेसाठी मला माफ कर. मी यापुढे पुन्हा असा कधी करणार नाही. मी पुन्हा म्हणालो, मामी जर माझ्या जागी मामा असते तर त्यांनी तुम्हाला ही कृती करताना पाहिलं असतं तर तुमचं काय झालं असतं याचा तुम्हाला विचार केला आहे का कधी? मामींनी पुन्हा गुडघे पकडले आणि म्हणाल्या, राहुल आतापर्यंत त्यांना काही कळलं नाही आणि त्यांनी पाहिलेलंही नाही. देवाच्या दयेसाठी सांगू नकोस. मी वचन देते, मी तुझ्या गोष्ट गुप्ती ठेवीन आणि तू माझ्या गोष्टी गुप्त ठेव. मामींचे शब्द ऐकून मी काही क्षण शांत बसलो. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मी हळू आवाजात म्हणालो, मामी मी तुमचं कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही, पण आजपासून घरात कोणाची चुकीची गोष्ट होऊ नये एवढंच मला हवं आहे. मामींनी डोळे पुसले आणि मान खाली घातली. त्या म्हणाल्या, राहुल मला माझी चूक समजली आहे. मी तुला वचन देते यापुढे असं काहीही होणार नाही. मी उठून दाराकडे चालू लागलो. तेवढ्यात मामींनी मला पुन्हा हाक मारली. राहुल मी मागे वळून पाहिलं. त्या म्हणाल्या, तू माझ्यावर रागावला असशील पण माझ्या मुलाकडे पाहून मला अजून एक संधी दे. मी काही न बोलता फक्त मान हलवली आणि खोलीबाहेर आलो. टी व्हीच्या खोलीत परत येऊन मी सोफ्यावर बसलो. माझ्या मनात अनेक विचार सुरू होते. कालपर्यंत मी मामीबद्दल माझ्या मनात असलेली भावना आता पूर्णपणे बदलली होती. घरातील वातावरण वरवर नेहमीसारखं दिसत होतं, पण मला माहीत होतं की त्या एका घटनेने सगळ्यांच्या मनात काहीतरी बदललं आहे. दुपाराच्या सुमारास मामा ऑफिसमधून अचानक घरी आले. त्यांना पाहताच मामीच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी दिसली. मामा मात्र नेहमीप्रमाणेच घरात आले आणि मुलांची चौकशी करू लागले. काही वेळाने त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, राहुल काय रे आज खूप शांत दिसतोयस? मी स्वतःला सावरत म्हणालो, काही नाही मामा, कालपासून थोडा थकलोय. मामांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. त्यांचे शब्द ऐकून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. मला जाणवलं की घरातील नात्यांचा विश्वास किती नाजूक असतो. एका चुकीच्या निर्णयामुळे किती लोकांचं आयुष्य बदलू शकतं. संध्याकाळी मामा पुन्हा ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेले. मामी स्वयंपाकघरात काम करत होत्या. यावेळी त्यांनी मला टाळलं नाही, पण आमच्यात पूर्वीसारखं बोलणंही झालं नाही. काही वेळाने त्यांनी मला हाक मारून चहा दिला आणि फक्त एवढंच म्हणाल्या, राहुल कालचं सगळं विसरून जा. मी म्हणालो, हो मामी, पण आपण सगळ्यांनी पुढे नीट राहणं महत्त्वाचं आहे. त्या काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या आणि शांतपणे म्हणाल्या, हो. त्या दिवसानंतर घरातील वातावरण हळूहळू पूर्वीसारखं होऊ लागलं. मामी माझ्याशी नेहमी सारख्या अंतराने आणि साधेपणाने वागू लागल्या. मी त्या घटनेचा विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना घडली. एक संध्याकाळी मामा घरी आले आणि त्यांच्या हातात एक लिफाफा होता. त्यांनी तो टेबलावर ठेवला आणि सगळ्यांना म्हणाले, मला आज ऑफिसमध्ये एक विचित्र गोष्ट समजली. मामींच्या चेहऱ्यावर पुन्हा तणाव दिसू लागला. मी सावध झालो. मामा पुढे म्हणाला, माझा एक जुना मित्र काही दिवसांपासून ऑफिसमध्ये येत नाहीये. त्याच्याबद्दल काही अफवा ऐकायला मिळत आहे. हे ऐकताच मामींच्या हातातील कप खाली पडता पडता वाचला. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मला जाणवलं, कदाचित काल संपलेलं प्रकरण खरं तर अजून संपलेलं नव्हतं. त्या रात्री मामांनी सांगितलेल्या गोष्टींनी माझ्या मनात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली.
मामी स्वयंपाकघरात होत्या, पण त्यांच्या हालचालीवरून त्यांच्याही मनात काहीतरी सुरू असल्याचं जाणवत होतं. मी टी व्ही समोर बसलो होतो, पण माझं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. अधूनमधून माझी नजर मामींकडे जात होती आणि प्रत्येक वेळी त्या माझी नजर चुकवत होत्या. रात्री सगळेजण झोपायला गेल्यानंतर मला मात्र झोप येत नव्हती. घरात शांतता होती. अचानक माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून संदेश आला. तुला जे दिसलं होतं ते पूर्ण सत्य नव्हतं. माझ्या अंगावर काटा आला. मी लगेच त्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी मी मामीकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त तणाव होता. मी काही बोलणार इतक्यात त्यांच्या फोनवर संदेश आला आणि त्यांनी तो वाचला आणि क्षणभर त्यांच्या हातातून फोन निसटता वाचला. मी शांतपणे विचारलं, मामी काय झालं? त्या म्हणाल्या, काही नाही. पण त्यांच्या आवाजातील घबराट लपली नाही. त्या दिवसापासून माझ्या मनात एकच प्रश्न होता. त्या दिवशी त्यांच्या खोलीत नेमकं काय घडलं होतं? संध्याकाळी मामा ऑफिसमधून परतले. त्यांनी नेहमीप्रमाणे सर्वांशी गप्पा मारल्या, मात्र काही वेळाने त्यांनी मला एकट्याला बाजूला बोलावलं. राहुल, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. काही दिवसांपूर्वी तू दुपारी अचानक घराबाहेर का गेला होतास? माझ्या पोटात गोळा आला. मी उत्तर देण्याआधीच मामा म्हणाले, मला तुझ्यावर संशय नाही, पण त्या दिवशी घराजवळ एका अनोळखी व्यक्तीला पाहिलं गेलं होतं. मी शांत राहिलो. मामा पुढे म्हणाले, काल मला ऑफिसमध्ये कळलं की माझ्या जुन्या मित्राच्या नावावर कुणीतरी खोटे व्यवहार केले आहेत. आता मला त्या अनोळखी संदेशाची आठवण झाली. तेवढ्यात मागून मामींचा आवाज आला, तुम्ही राहुलशी काय बोलताय? मामा वळले. त्यांच्या नजरेत संशय होता. मामींची नजर आणि माझी नजर एका क्षणासाठी भिडली. त्या नजरेत भीती होती, पण त्याहून वेगळी एक भावना देखील होती. जणू त्या मला काहीतरी सांगू इच्छित होत्या, पण मामासमोर असल्यामुळे गप्प होत्या. रात्री सर्वजण झोपल्यानंतर माझा फोनवर पुन्हा संदेश आला, उद्या सकाळी जुन्या विहिरीजवळ ये. तुला तुझ्या मामीबद्दल खरं गुपित तिथे कळेल. मी बराच वेळ फोनकडे पाहत राहिलो आणि सकाळी मी एकट्याच जुन्या विहिरीकडे गेलो. तिथे कोणीच नव्हतं. काही मिनिटांनी झाडामागून एक व्यक्ती बाहेर आली. मी त्याला पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो मामांचा ऑफिसमधला मित्र नव्हता, तो दुसराच कोणीतरी होता. त्याने माझ्याकडे पाहून एक जुना फोटो माझ्या हातात दिला. फोटो पाहताच माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्या फोटोमध्ये मामी आणि तो अनोळखी माणूस नव्हते. त्याऐवजी त्यात मामा आणि तोच माणूस अनेक वर्षापूर्वी एकत्र उभे होते. मी आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? तो हसला आणि म्हणाला, तुझ्या मामीचं गुपित शोधण्याआधी तुला माझ्या मामांचं गुपित शोधावं लागेल. मी काही बोलणार इतक्यात माझ्या फोनवर मामींचा कॉल आला. त्याचा आवाज थरथरत होता. राहुल, तू कुठे आहेस? मी उत्तर दिलं, बाहेर आहे. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, ताबडतोब घरी ये. मला तुला सगळं खरं सांगायचं आहे. फोन कट झाला. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. मामी मला कोणतं सत्य सांगणार होत्या? मामाचं आणि त्या अनोळखी व्यक्तीचं जुनं नातं काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना खरंच तशी होती का, की मला मुद्दाम काहीतरी वेगळंच दाखवलं गेलं होतं? मी घाईने घराकडे निघालो, पण मला माहीत नव्हतं की घरात माझी वाट पाहत असलेलं सत्य माझ्या आतापर्यंतच्या प्रत्येक समजुतीला उलटवून टाकणार होतं. मी घाईघाईने घरी परतलो. घराच्या दारापाशी पोहोचताच मला जाणवलं की वातावरण नेहमीपेक्षा वेगळं आहे. अंगणात कोणीच नव्हतं. मी दरवाजा उघडून आत आलो आणि थेट मामीच्या खोलीत गेलो. दार अर्धवट उघडं होतं. मी हलक्या आवाजात म्हणालो, मामी. आतून आवाज आला, राहुल आत ये. मी आत गेलो. मामी खिडकीजवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता. मला पाहताच त्यांनी तो पटकन कपाटात ठेवला. मी विचारलं, मामी तुम्ही मला फोन का केला? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, कारण आताच तुला सगळं सांगण्याची वेळ आली आहे. माझ्या मनात धडधड वाढली. त्या म्हणाल्या, त्या दिवशी तू जे पाहिलंस त्याचा अर्थ तू जसा घेतलास तसा नव्हता. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. मग नेमकं काय झालं होतं? मामींच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, ज्या माणसाला तू माझ्या खोलीत पाहिलंस तो तिथे योगायोगाने आला नव्हता. तो माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे. मी काही बोलणार इतक्यात बाहेरून मोटरसायकलचा आवाज आला. मामींच्या चेहऱ्यावरची भीती अचानक वाढली. राहुल, तू इथे नाहीस असं समजून वाग. कोणालाही सांगू नकोस. पण मामी बाहेर कोण आहे? त्यांनी उत्तर दिलं नाही. काही क्षणांनी घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि मामा घरी आले होते. मी आणि मामी एकमेकांकडे पाहत राहिलो. मामा खोलीत आले आणि म्हणाले, तुम्ही दोघे इथे काय करताय? मामी क्षणभर गोंधळल्या, पण लगेच म्हणाल्या, राहुल काही अभ्यासाबद्दल विचारायला आला होता. मामांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत संशय नव्हता, मग काहीतरी तपासण्याची भावना नक्कीच होती. मी त्यांच्याकडे बाहेर आलो. थोड्याच वेळात मामा आणि मामीचं हळू आवाजात बोलणं मला ऐकू आलं. शब्द स्पष्ट ऐकू येत नव्हते, पण एका वाक्याने माझं लक्ष वेधलं. मामा म्हणत होते, तो फोटो अजून तुझ्याकडे आहे? माझा अंगावर काटा आला. म्हणजे मामा त्या फोटोबद्दल जाणवत होते. रात्री सगळे झोपल्यानंतर मी बराच वेळ विचार करत राहिलो. शेवटी मी उठलो आणि हळूच मामींच्या कपाटाजवळ गेलो. मला फोटो पाहायचा होता. कपाट उघडलं. फोटो तिथे नव्हता. त्याऐवजी एक छोटी डायरी होती. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, ज्या दिवशी राहुलला सत्य कळेल त्या दिवशी या घराचं सगळं रहस्य उघड होईल. माझे हात तरतरू लागले. माझं नाव त्या डायरीत होतं. काय होतं? मी पुढचं पान उलटलं. त्यावर एक तारीख होती, माझ्या या घरात येण्याच्या आदल्या दिवसाची, आणि त्यात खाली लिहिलं होतं, राहुलचा या घरात आणण्याचा निर्णय माझा नव्हता. मी पुढे वाचणार इतक्यात मागून आवाज आला.
डायरी वाचून काय शोधतोयस राहुल? मी दचकून मागे वळलो. मामा दारात उभे होते. त्यांच्या हातात तीच जुनी फोटोग्राफ होती. काही क्षण आमची नजरानजर झाली. मामा हळू आवाजात म्हणाले, आता तुला सगळं सांगावंच लागेल. मी काही बोललो नाही. ती माझ्याजवळ आली आणि फोटो माझ्या हातात देत म्हणाले, या फोटोमध्ये दिसणारा माणूस माझा मित्र नाही. मी फोटो हातात घेतला. मामा पुढे आले. तो तुझ्या मामीच्या भूतकाळातला माणूसही नाही. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. मामा म्हणाले, तो माणूस तुझ्या वडिलांना ओळखत होता. माझ्या डोक्यात जणू वीज चमकली. माझ्या कुटुंबाबद्दलचं हे गुपित इतकं वर्ष माझ्यापासून का लपवलं गेलं होतं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता, मला या घरात आणण्यामागे नेमका कोणाचा हेतू होता? मामांच्या त्या वाक्याने माझ्या मनात खळबळ उडाली. माझ्या वडिलांना ओळखत होता? मी आश्चर्याने विचारलं. मामा काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी खोलीचं दार बंद केलं आणि हळू आवाजात म्हणाले, राहुल, आजपर्यंत तुला जे सांगितलं गेलं त्यातलं बरंच काही अपूर्ण आहे. मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. तुझ्या वडिलांचा आणि या माणसाचा अनेक वर्षापूर्वी एका जुन्या व्यवहारावरून वाद झाला होता. त्या वादानंतर तो अचानक गाव सोडून गेला. आम्हाला वाटलं होतं की तो पुन्हा कधीच परतणार नाही. मी फोटो पुन्हा हातात घेतला. मग तो आता परत का आला? मामा उत्तर देण्याआधीच बाहेर काहीतरी पडल्याचा आवाज आला. आम्ही दोघेही दचकून बाहेर आलो. मामी दाराजवळ उभ्या होत्या. त्यांच्या हातातला कप जमिनीवर पडला होता. मामांनी विचारलं, काय झालं? मामींनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत एक विचित्र विनंती होती. जणू त्या मला शांत राहण्याची खूण करत होत्या. त्या म्हणाल्या, काही नाही. हातातून कप सुटला. मामा कप उचलण्यासाठी खाली वाकले. पण तेवढ्यात मामींनी माझ्याकडे पाहून अगदी हलक्या आवाजात म्हटलं, राहुल, रात्री मला भेट. त्या रात्री माझी झोप उडाली होती. मामींनी मला रात्री का बोलावलं होतं? मामांनी सांगितलेल्या गोष्टी आणि मामींच्या वागण्यात इतका फरक का होता? सगळे झोपल्यानंतर मी हळूच खाली आलो. मामी आधीच टीव्हीच्या खोलीत माझी वाट पाहत बसल्या होत्या. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाल्या, तुला माझ्यावर विश्वास आहे का? मी काही क्षण शांत राहिलो. मला सत्यावर विश्वास ठेवायचा आहे, मी उत्तर दिलं. मामीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, मग हे ऐक, तू ज्या माणसाला त्या दिवशी माझ्या खोलीत पाहिलंस तो तिथे माझ्यासाठी आलेला नव्हता. मी स्तब्ध झालो. मग तू तुझ्या मामांना भेटण्यासाठी आला होता? मी आश्चर्याने विचारलं. पण मामा तर ऑफिसमध्ये होते. मामी म्हणाल्या, हो, आणि हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या उठल्या आणि कपाटातून एक लहानशी पेटी घेऊन आल्या. पेटी उघडल्यावर त्यातून काही जुने कागद, एक फोटो आणि एक पत्र बाहेर आलं. मामींनी पत्र माझ्या हातात दिलं. पत्रावर माझ्या वडिलाचं नाव होतं. मी थरथरत्या हातांनी ते उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, जर हे पत्र राहुलच्या हातात पोचलं तर समजावं की जुनं गुपित पुन्हा जिवंत झालं आहे. माझा श्वास रोखला गेला. मी पुढंचं वाचू लागलो. पत्रात लिहिलं होतं की अनेक वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी एका मोठ्या गैरव्यवहाराचा पुरावा मिळवला होता. त्या प्रकरणात काही लोक अडकणार होते, पण पुरावा अचानक गायब झाला आणि त्यानंतर माझे वडील गाव सोडून गेले. मी मामीकडे पाहिलं. माझ्या वडिलांनी हे पत्र तुम्हाला दिलं होतं? त्या मान खाली घालून म्हणाल्या, हो. मग इतकी वर्ष तुम्ही मला का सांगितलं नाही? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण मला भीती होती की सत्य बाहेर आलं तर तुझंही आयुष्य धोक्यात येईल. तेवढ्यात बाहेर मोटरसायकल थांबण्याचा आवाज आला. मामींच्या चेहऱ्याचा रंग बदलला. राहुल, दिवा बंद कर. मी पटकन दिवा बंद केला. दाराच्या पट्टीतून बाहेर पाहिलं. अंगणात तोच माणूस उभा होता ज्याचा फोटो माझ्या हातात होता. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत मामा उभे होते. दोघेही काहीतरी गंभीर बोलत होते. मामी माझ्या कानाशी कुजबुजल्या. आता तुला समजलं का? मला भीती का वाटते? मी उत्तर देणार इतक्यात बाहेर मामांचा आवाज आला. राहुल घरात आहे, मला माहीत आहे. माझ्या अंगावर काटा आला. मामींनी माझ्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं, या घरातलं खरं गुपित माझ्या मामीचं नव्हतंच. खरं गुपित माझ्या मामांकडे होतं. आणि त्याहून मोठा धक्का अजून बाकी होता, कारण पुढच्या क्षणी दरवाजावर जोरात 3 ठोके पडले. मामींनी माझा हात पकडला आणि कुजबुजल्या. राहुल, काही झालं तरी आज तू तुझ्या मामावर विश्वास ठेवू नकोस. दरवाजावर 3 ठोके पुन्हा घुमले. मामींचा हात अजूनही माझ्या हातावर होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. बाहेरून मामांचा आवाज आला. मामी, दार उघड, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मामींकडे पाहिलं. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग हळू आवाजात म्हणाल्या, तू इथेच थांब. त्यांनी दार उघडलं. मामा आत आले. त्यांच्या मागे तोच अनोळखी माणूस उभा होता. माझी नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी मला ओळखल्याचं स्मित केलं. मामांनी गंभीर आवाजात विचारलं, राहुल, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? मी उत्तर देण्याआधीच तो माणूस पुढे आला. राहुल, तुझ्या वडिलांनी मला शेवटच्या वेळी एकच गोष्ट सांगितली होती, तुझ्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. असं नाही तर योग्य वेळी तुला सत्य सांग. माझ्या अंगावर शहारा आला. तुम्ही माझ्या वडिलांना शेवटी कधी भेटला होता? तो माणूस काही क्षण माझ्या मामांकडे पाहत राहिला. तुझ्या वडिलांच्या गायब होण्याच्या आदल्या रात्री. माझ्या तोंडून नकळत शब्द निघाले. काय? मामा अचानक संतापले. बस, आता पुरे झाले. मामी मध्येच म्हणाल्या, नाही, आज सगळं सत्य समोर आलंच पाहिजे. मामांनी त्यांच्याकडे रोखून पाहिलं. मामी पहिल्यांदाच त्यांच्या नजरेला न घाबरता उभ्या राहिल्या. इतकी वर्ष मी गप्प राहिली, पण आता राहुलला खोटं सांगितलं जाणार नाही. मामा काही बोलले नाहीत. मामींनी माझ्या हातात ते जुनं पत्र पुन्हा दिलं. ते हे पत्र तुझ्या वडिलांनी मला दिलं होतं, पण याच्या मागच्या बाजूला आणि त्यांनी अजून एक गोष्ट लिहिली होती. मी पत्र उलटलं. मागच्या बाजूला फक्त एकच वाक्य होतं, ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवशील त्याच्यापासून सर्वात जास्त सावध राहा.
मी हळूहळू मामाकडे पाहिलं. मामा शांत उभे होते. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. तेवढ्यात अनोळखी माणसाने आपल्या खिशातून एक जुना मोबाईल काढला. या तुझ्या वडिलांनी शेवटचा रेकॉर्ड केलेला आवाज आहे. त्यांनी रेकॉर्ड सुरू केलं. काही सेकंद फक्त आवाजाचा गोंगाट ऐकू आला आणि मग एक ओळ स्पष्ट ऐकू आली. जर माझ्या मुलाला हे ऐकू येत असेल तर समजून घे मी स्वइच्छेने गायब झालो नव्हतो. माझ्या डोळ्यासमोर अंधार आला. मी भिंतीला हात टेकवला. मामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पुढच्या क्षणी रेकॉर्डिंगमध्ये दुसरा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज माझ्या मामांचा होता. रेकॉर्डिंगमध्ये मामा म्हणत होते, हे कागद माझ्याकडे दे, नाहीतर तुला राहुलला सगळं सांगावं लागेल. रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. खोलीत पूर्ण शांतता पसरली. मी मामांकडे पाहत राहिले. मामा हे खरं आहे. मामांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त डोळे मिटले आणि मग अगदी शांत आवाजात म्हणाले, राहुल तुझ्या वडिलांनी मी मारलं नाही. माझा श्वास थांबला. मामा पुढे म्हणाले, पण त्यांना कुठे नेलं होतं हे मला माहीत नाही आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कुठे? मामांनी खिडकीबाहेर पाहिलं. जिथे तुझ्या वडिलांनी शेवटचा पुरावा लपवला होता. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. मामा हळू आवाजात म्हणाले, आणि तो पुरावा अजूनही तिथेच आहे. त्या क्षणी बाहेर अचानक गाडीचा आवाज झाला. अनोळखी माणूस खिडकीकडे धावला. त्याने बाहेर पाहिलं आणि घाबरलेल्या आवाजात म्हटलं, ते लोक इथे पोहोचले. मामींनी माझा हात घट्ट पकडला. मामा म्हणाले, आता वेळ आली आहे. राहुलला घेऊन आपल्या त्या ठिकाणी जाणार. मी स्तब्ध उभा होतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला जाणवलं होतं की माझ्या वडिलांचं रहस्य फक्त भूतकाळ नव्हतं, ते आजही जिवंत होते. आणि त्या रात्री आम्ही घरातून बाहेर पडलो तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात मला माझ्या वडिलांबद्दल नाही तर माझ्या स्वतःच्या जन्माबद्दलही एक धक्कादायक सत्य कळणार होतं. पुढचा भाग वडिलांच्या शोधाचा धारा ठेवून त्या रात्री आम्ही चौघेही घराबाहेर पडलो. मामा पुढे चालत होते. त्यांच्या मागे तो अनोळखी माणूस. मी आणि मामी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या शेताजवळ आम्ही पोचलो. अनेक वर्षापासून बंद असलेल्या एका जुन्या गोदामासमोर मामा थांबले. त्यांनी खिशातून एक जुनी चावी काढली आणि कुलूप उघडलं. दार उघडताच आत धुळीचा वास आला. कोपऱ्यात काही जुन्या पेट्या पडल्या होत्या. मामा एका पेटीजवळ गेले आणि तिचं झाकण उघडलं. आत काही कागदपत्र, एक जुना कॅमेरा आणि माझ्या वडिलांचा फोटो होता. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी फोटो हातात घेतला. मागच्या बाजूला माझ्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, सत्य उशिरा का होईना पण समोर येतच. अनोळखी माणसाने कागदपत्र बाहेर काढली. त्यात त्या जुन्या गैरव्यवहाराचे पुरावे होते. पण त्याचबरोबर एक पत्रही होतं. ते पत्र माझ्या वडिलांनी मामांना लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मला काही काळ दूर जावं लागेल. माझ्या अनुपस्थितीत राहुलची आणि घराची जबाबदारी तू घे. मामा डोळे पुसत शांत उभे होते. मी त्यांच्याकडे पाहून विचारलं, मग तुम्ही इतकी वर्ष मला खरं का सांगितलं नाही? मामा हळू आवाजात म्हणाले, कारण मला वाटत होतं हे सत्य सांगितलं तर त्यांनी तुझ्या वडिलांना त्रास दिला, ते तुझ्या मागे लागतील. मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या प्रयत्नात मी तुझ्यापासून सत्य लपवलं. मामी पुढे आल्या आणि म्हणाल्या, आणि माझीही चूक झाली. मी अनेक गोष्टी गुप्त ठेवल्या, पण आजपासून या घरात कोणतंही गुपित राहणार नाही. मी काही क्षण शांत राहिलो आणि माझ्या मनात मामीबद्दल असलेला राग आणि गैरसमज हळूहळू कमी होत होता. मला जाणवलं की त्या दिवशी मी पाहिलेल्या घटनेपेक्षा मोठं गुपित या घराच्या भिंतीमध्ये दडलेलं होतं. अनोळखी माणसाने शेवटचा पुरावा पोलिसांकडे देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत चौकशी सुरू झाली आणि जुन्या गैरव्यवहाराचे लोक समोर आले. सगळ्यात मोठा धक्का मात्र काही आठवड्यांनी मिळाला. एके दिवशी दुपारी घराच्या दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. दारात एक वयस्कर माणूस उभा होता. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच माझ्या हातातून दाराची कडी सुटली. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, राहुल, मला ओळखलंस का? माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तो माझा वडील होता, ज्यांना मी कायमचं गमावलं होतं. ते माझ्यासमोर जिवंत उभे होते. मामा आणि मामीही धावत बाहेर आले. काही क्षण घरात कोणताच आवाज झाला नव्हता. माझे वडील मामाकडे पाहून म्हणाले, तू माझ्या मुलाला सांभाळलंस, त्यासाठी मी तुझा ऋणी आहे, पण आता त्याच्यापासून काही लपवू नकोस. मामांनी मान खाली घातली. त्या दिवसानंतर आमच्या घराचं आयुष्य पूर्णपणे बदललं. मामींनीही स्वतःच्या चुका स्वीकारल्या आणि घरातील प्रत्येक नातं पुन्हा विश्वासाने जोडण्याचा प्रयत्न केला. मीही भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनी आमचं घर पुन्हा हसण्याने भरलं. एक संध्याकाळी मी अंगणात बसलो होतो. माझे वडील माझ्या शेजारी आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, राहुल, आता काय करणार? मी हसून म्हणालो, ज्यांनी माझ्यासाठी इतकी वर्ष संघर्ष केला त्यांच्यासाठी चांगलं आयुष्य उभं करणार. वडिलांनी माझ्याकडे पाहून समाधानाने मान हलवली. त्या क्षणी मला जाणवलं की कधीकधी आयुष्यात काही गुपितं आपल्याला तोडून टाकतात, पण सत्य त्याहून मोठंच असतं. सत्य उशिरा मिळालं तरी ते माणसाला पुन्हा स्वतःशी जोडतं. आणि माझ्या आयुष्यातील त्या रहस्यमय दिवसाचा शेवट काय एका गोष्टीने झाला आणि गुपित समजली, गैरसमज संपले आणि अनेक वर्षांनी माझं कुटुंब पुन्हा एकत्र आलं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.